आज मी व्हिडिओची स्टार्टिंग पायलला का करायला सांगितली होती. तर नमस्कार मंडळी, माझं नाव आहे स्वप्नील जाधव आणि मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि सध्या मी वर्क फ्रॉम होम करत आहे माझ्या गावातून. आज कान्हाला भेटण्यासाठी कान्हाचे मामा आणि आजोबा आमच्या घरी आलेले होते. पायल ही माझ्या मामांची मुलगी आहे आणि जेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं तर मी माझ्या मामांसोबत मस्त बोलायचो, गप्पा मारायचो. पण जेव्हापासून लग्न झालेलं आहे, पायलच्या पप्पांसोबत माझं बोलणं एकदम कमी झालेलं आहे. सेम पायलचे पप्पा पण माझ्याशी फार कमी बोलतात, एकदम कामापुरतं मोजकच बोलतात. ते जेव्हा पण घरी येतात मला एकदम ऑकवर्ड फील होतं आणि मी ब्लॉग वगैरे करत नाही आणि एकदम असं शांत शांत घरामध्ये राहत असतो आणि त्यामुळेच मी पायलला आजचा ब्लॉग स्टार्ट करायला सांगितलेला होता. तर तुमचंही तुमच्या सासऱ्यांसमोर असंच होतं का? कमेंट करून मला नक्की सांगा. पाहुण्यांसोबत थोडंसं जास्त जेवण झालं म्हणून दुपारची झोप घेतली आणि त्यानंतर मस्त सुनीलने थंडगार असं सरबत बनवून आणलेलं होतं. आम्ही सर्वांनी थंडगार सरबत एन्जॉय केलं आणि तोपर्यंत कान्हाचे मस्त नखरे सुरू झालेले होते. कान्हाला आता फ्रुट्स खूप आवडतात आणि त्याला आम्ही फ्रूट फीडर आणलेला आहे, ज्याच्यामधून कान्हा मस्त त्याला आवडणारी फळं खात असतो. अगदी काल परवापर्यंत फक्त दुधावरती अवलंबून असणारा कान्हा आता फ्रुट्स खायला लागलाय, हे बघून मनाला खूप भारी वाटतं आणि सोबत हेही वाटतं यार बाळ किती पटापट मोठं होतंय. थोड्याच वेळात कान्हाच्या मामांची आणि आजोबांची वेळ झालेली होती. त्यांच्या घरी निघण्यासाठी त्यांना आम्ही मस्त बाय बाय केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा कान्हासोबत टाइमपास करायला आम्ही सुरुवात केली. पाहुणे निघून गेल्यानंतर कान्हाने माझ्या लॅपटॉपवरती थोडंसं काम केलं आणि त्यानंतर तो त्याच्या मम्मीला सांगत होता, मम्मी मला झोप लागते, प्लीज मला झोपायला घेऊन चल. भेटूया पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये. तो पण लाईक शेअर सबस्क्राईब.